हॅलो गाईस. तर आज आपण बनवणार दम बिर्याणी. एकदम सिंपल पद्धतीची. मोठं पातेलं घेतलंय आणि त्या पातेल्यामध्ये अर्ध 2-3 कांदे घेतलेत, लवंग, इलायची, 10-12 मिरच्या घेतल्यात. ह्याला उकळी आलेली आहे. आता इकडे दाखव. आता आपण हे जे तांदूळ होते स्वच्छ धुवून ठेवले, जोपर्यंत 90% शिजत नाही तोपर्यंत हे तांदूळ जे आहेत ते आपण केलेले. आता गॅस बंद, कारण की आपले झाले तांदूळ मस्तपैकी शिजून. आता आपलं झाले तेल मस्तपैकी गरम. आता आपण पहिले जे टाकणार आहे ते कांदा टाकून घेणार आहे. तर आपला कांदा झाला आहे थोडासा थोडासा नॉर्मल. जोपर्यंत हे पूर्ण तळूस तर खडे मसाले तोपर्यंत. आता हे मस्तपैकी झालेले फ्राय एकदम. आता ह्या टाकून दोन. आता आपण राईस टाकून घेतो मस्त. पेपर असतील किंवा तुम्ही जो आपलं फायनल त्याचे आपलं सगळं झालेलं आहे. आता हे जे आहे आपलं असं व्यवस्थित केलेलं आहे. गॅस केला 5 मिनिटांनी बंद. बघू शकता आपली बिर्याणी एकदम मस्तपैकी रेडी झालेली. चला आता आपण घेतली मस्तपैकी बिर्याणी प्लेटमध्ये. आता जी एकदम मस्त टेस्ट बघू कशी झाली ते. हॅलो गाईस. तर आज आपण बनवणार दम बिर्याणी एकदम सिंपल पद्धतीची. तर भावाच्या मित्राकडून रेसिपी घेतली, तर म्हणलं तुमच्याबरोबर पण शेअर करावं. पण हा जस्ट ट्राय म्हणून सर थोडंसं तुम्हाला दाखवतो ओव्हरऑल की कशी वगैरे बिर्याणी बनवतात. तर त्याला तुम्हाला फर्स्ट स्टेप दाखवतो की सुरुवात वगैरे कशी करायची. ही जी बनवणार होती ना आम्ही दम बिर्याणी, ती एकदम सोप्या पद्धतीची. एकदम मोठं मोठं पातेलं घेतलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये अर्ध पातेलं जे आहे पाणी घेतलेलं आहे आपण, आणि ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहेत हे तांदूळ, जे की आपल्याला 85 to 90% असे थोडेसे शिजून घ्यायचे. एकदम पूर्ण शिजायचे नाही, कारण दमवर पण काय शिजणार आहे. आता पाणी टाकलं आपण, ठेवले गरम करायला, आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहेत मीठ आहेत. आणि जे सगळं आता आपण 1 किलोची बिर्याणी बनवतो, तर जे तुम्हाला पुढे मसाले वगैरे सगळे जे काय साहित्य दाखवणार आहे ते 1 किलोच्या अकॉर्डिंगच दाखवणार आहे. आपण त्याला आता टाकू थोडंसं पाण्यामध्ये मीठ, आणि सगळ्यात अगोदर जे तांदूळ आहेत ते आपण शिजून घेऊ, कारण की ह्याला जास्त वेळ लागतो. नंतर मग आपले ही बिर्याणीची प्रोसेस जी आहे. 1 चमचा टाकू ना. ते सगळा अंदाज आहे, अंदाज वगैरे त्याचा बघून टाकायचा की तुम्ही किती किलोचे बनवतात. तुम्ही 1 किलोचे बनवतात तर 2-2.5 चमचे मीठ टाकायचं पाण्यामध्ये, कारण पाणी भरपूर आहे त्या क्वांटिटीमध्ये आपण टाकलं. आणि तांदूळ जे आहे उकळायला टाकायचं. आता उकळायला का आता ह्याला झाकून वगैरे ठेवायचं पातेल्याला. आणि उकळी आल्याच्या नंतर हे जे आहे तांदूळ आपल्या आरडीचे तांदूळ आहेत, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग यूज करू शकता, जे तुम्हाला आवडतं ते. पण बिर्याणीचं यूज करा, ते ह्यात टाकायचे. पण आता एकदा गरम होऊन ह्याला उकळी आल्याच्यानंतर मग हे तांदूळ वगैरे टाकून घ्यायचे. आणि जे काही साहित्य आणले ते तुम्हाला सगळं दाखवतो. चॉप वगैरे करून ठेवलं एकदम, कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्याच्यामुळे अगोदरच सगळी प्रोसेस करून ठेवली. मसाला वगैरे जे काय लागते खूपच असं एकदम खूप नाही असं लागत की बिर्याणीसाठी. एकदम सिंपल पद्धतीमध्ये. हां, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आपले ज्यावेळेस 1K सबस्क्राईब कंप्लीट होतील यूट्यूबवरती, त्यावेळेस पण आपण बिर्याणीचा तर ब्लॉग बनवूच, पण आणखी एक सरप्राईज आहे. तो खूप भारी ब्लॉग बनवणार आहे त्याच्यावर आपण, जे सबस्क्राईब कंप्लीट झाल्याच्यानंतर आपण बनवू. आता आपले आहे जवळजवळ 82, जवळजवळ 20 एक सॉरी 10-12 सबस्क्राईब्स कमी आहेत फक्त 1000 कंप्लीट व्हायला. मला वाटतं यूट्यूबचे आणि इंस्टाग्रामचे दोन्ही पण मागं पुढेच आहेत, कारण की यूट्यूबचे आहेत ते 10-12 कमी आहेत 1000 कंप्लीट व्हायला. आणि इंस्टाचे जे आहेत ते मला वाटते 900 प्लस आहेत, त्याच्यामुळे ते पण होतीलच लवकर. तर आय होप की लवकर कंप्लीट झाल्यानंतर आपले आणखी भारी भारी व्हिडिओ येतील फूड रिलेटेड. किंवा आणखी एक आहे, तो तुम्हाला मी आताच रिव्हील नाही करणार, पण तो खूप भारी व्हिडिओ असणार आहे. मी त्याचं विचार केला की सबस्क्राईब कंप्लीट झाल्यानंतरच तो बनवणार आहे, तर तो येईलच लवकर. तर आता चला ते चॉप केलेलं आहे ते एकदम व्यवस्थित तुम्हाला दाखवतो काय काय आहे ते. आता जे साहित्य बिर्याणीला लागणारं एकदम मोजकंच ते तुम्हाला दाखवतो, जे की सगळ्यांकडे अवेलेबल राहील. एवढं काय हे नाही की सापडणार नाही तुम्हाला कुठे, पण दाखवतो ते काय काय ते. तर सगळ्यात अगोदर आपल्याला जे लागणार आहे ते आहेत, आपण कांदे घेतले, 2-3 कांदे घेतलेत. तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही जास्त घेऊ शकता थोडेफार. खडे मसाला घेतला आहे, हे नाव लवंग, इलायची, आणि हे गोड काय असतं. ओके, तुम्ही बघा, हे नाव मला एवढं माहीत नाही. हे खडे मसाले घेतलेत. 10-12 मिरच्या घेतल्यात, अर्ध्या कट केलेल्या आहेत मधून. आणि अद्रक घेतली एक. आणि 30 ते 50 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत.
हे जे आहे आपल्याला जे लसूण आणि अद्रक जे आहे ते एकदम बारीक करून घेतलं नाही, मीडियमपेक्षा थोडंसं बारीक करायचं आहे. आणि हा कलर घेतलेला बिर्याणीचा कलर तो थोडाफारच टाकायचा, तो तुम्हाला टाकताना दाखवतो. मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. त्याच्यानंतर हा अर्धा भाग कोथिंबीर, अर्धा भाग पुदिना आहे. तर कोथिंबीर जी आहे ती अर्धी जुडीपेक्षा थोडी कोथिंबीर घेतली आणि पुदिना जी आहे ती जी एक जुडी भेटते ती पूर्ण पुदिनाची एक जुडी घेतलेली. एवढे सगळं साहित्य घेतलेलं आहे. आणि जे आता इकडे जे तांदूळ 1 किलो आहे ते अ, धो धुण्यासाठी घेतलेत. आणि हे जे चिकन आहे ते 1 किलो चिकन आणलेलं आहे आपण. आता ह्याला उकळी आल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये धुतलेले तांदूळ टाकायचे. आता ह्याला आली उकळी, बघू शकता. हां, दाखव पुढे. ह्याला उकळी आलेली आहे. आता इकडे दाखव. आता आपण हे जे तांदूळ होते स्वच्छ धुवून ठेवलेले ते ह्याच्यामध्ये टाकायचे. खरं तर चुलीवर एकदम भारी होती, पण आपल्याकडे ऑप्शन नसते मग आपण गॅसवर करतो. परत आता हे झाकून ठेवायचं. ते जोपर्यंत 90% शिजत नाही तोपर्यंत हे तांदूळ जे आहेत ते झाकून ठेवायचे. नंतर मग पुढची प्रोसेस जी आहे त्या चाळणी वगैरे ठेवायची आणि त्यात सगळे तांदूळ टाकायचे, जेणेकरून पाणी पाणी खाली जाईल आणि तांदूळ वर राहतील. आणि मग तसं झाल्यानंतर ते तांदूळ आणखी मोकळे होते. तांदूळ ही प्रोसेस आहे ना सगळ्यात अगोदर करायची, जेणेकरून तुम्हाला वेळ भेटेल पुढची प्रोसेस करायला. आणि तांदूळ तोपर्यंत एकदम असे मोकळे मोकळे होते. आणि आणखी सगळ्यात महत्त्वाची, आपल्याला पाण्याचा थोडा पण यूज करायचा नाही. जर अद्रक लसूणची पेस्ट करताना जर ती लवकर होत नसेल तर थोडंसं पाणी त्यात टाकायचं, बाकी अदर कुठंच पाणी नाही टाकायचं. आपल्याला फक्त तेल आणि शेवटला जो थर, सगळ्याच थर झाल्यानंतर वरती शेवटला कलर आणि तूप, तो ह्या दोनच टाकायचे, तूप आणि तेल. आपण केलेला आता गॅस बंद, कारण की आपले झाले तांदूळ मस्तपैकी शिजून. हां, बघू शकता किती मोकळे मोकळे शिजून झाले तांदूळ. एक फुल फ्लेमवर ठेवा, जेणेकरून तांदूळ लवकर शिजतील आणि मोकळे मोकळे होतील. चला आता आपण ह्याला याच्यामध्ये ही चाळणी लावू इकडं आणि ह्याच्यामध्ये ते पूर्ण ओतून घेऊ, जेणेकरून पाणी आणि तांदूळ वेगवेगळे होतील आणि तांदूळ एकदम मोकळे होतील. आणखी आणि शिजलेले तर थोडंसं मला थंड करायला ठेवू. दाखवतील दाखव. आता आपलं झालं तेल मस्तपैकी गरम. आता आपण पहिलं जे टाकणार आहे ते कांदा टाकून घेणार आहे. कांदा ह्याच्यासाठी कारण की कांद्याला जरा वेळ लागतो, थोडासा ब्राऊन करून घ्यायचा. त्याच्यानंतर मग बाकीचं साहित्य टाकणार आपण. फ्लेम फुलच ठेवा सध्या, कांदा जो आहे व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत. आता आपला कांदा झाला आहे थोडासा नॉर्मल. जोपर्यंत हे पूर्ण तळूस तर खडे मसाले, तोपर्यंत कांदा पण व्यवस्थित तळून निघेल. आपल्याला कांदा थोडा अजून ब्राऊन करायचा आहे, पण खडे मसाले तळता तोपर्यंत कांदा पण व्यवस्थित ब्राऊन होईल. आता हे झाले मस्तपैकी फ्राय. आता आपण मिरच्या टाकून घेऊ. आता मिरच्याला मस्त एकत्र करू आणि व्यवस्थित खडे मसाले पण व्यवस्थित असे फ्राय झालेले. थोडा मिरच्या फ्राय करून घेऊ. आता आपण टाकू अद्रक लसूणची पेस्ट. हे मस्तपैकी फ्राय झालेले. कांदा पण ब्राऊन झालेला आहे, आपले मिरच्या पण फ्राय झालेल्या आहेत. सगळंच व्यवस्थित झालं होतं. इकडे कोथिंबीर आणि पुदिना हे मिक्स, मग हे टाकू एकत्र. आता ह्याच्यात आपण आलं आहे दही. 1 वाटी दही होतं ते टाकले पूर्ण. पकडण्याचं एकदा. आपण फ्लेम जो फुलच ठेवलेला आहे.
हे मस्तपैकी झालेले फ्राय एकदम. आता ह्यात टाकू 2-3 चमचे मीठ टाकू. आणि परत ह्याला मिक्स करून घेऊ आपण. आता आपलं आले चिकन त्याला धर पकेल थोडं. आता ह्याला मस्तपैकी मिक्स करू आणि थोडं असं थोड्या वेळ फ्राय होऊन देऊ. जेणेकरून सगळं जे आपण टाकलं याच्यामध्ये इन्ग्रेडियंट ते सगळं चिकनला मिक्स होईल. जे काय मसाले वगैरे आले ते आणि पूर्ण टेस्ट एकदम त्यात मिक्स होईल एकत्र सगळं. मस्तपैकी नाही. जसं की खाली चिकनचा थर होता तो तसंच ठेवायचा. त्याच्यानंतर मस्तपैकी राईस टाकायचा. अशी लेवल वगैरे करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर मग आपण कलर आणि तूप टाकू. आपण दम देणार आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण की दम अशी वाफ बाहेर निघली नाही पाहिजे. पूर्ण साईडने त्याला पॅक करून ठेवायचं. ते पण तुम्हाला दाखवणार आहे. टाकायचं कलर तूप टाकतो ना. गरम करायला पाहिजे ना. आता आपण टाकतो गावरान तूप म्हशीचं. बस, कारण की तूप तेल पण जास्त गेलेलं आहे. 3 चमचे टाकले आम्ही मस्तपैकी तूप. आता कलर टाकू मस्तपैकी ह्याच्यामध्ये. पेपर असतील किंवा तुम्ही जो आपलं गव्हाचं पीठ असतं त्याला पण असं हे गव्हाचं पीठ पण लावू शकता मळून वगैरे. तर आता पेपर वगैरे भिजून घेतलेत आपण आणि त्याला असं साईडनी व्यवस्थित ते एकदा अजून फोल्ड करायला पण एक साईडने. फायनल त्याचे आपलं सगळं झालेलं आहे. आता हे जे आहे आपलं असं व्यवस्थित ठेवलं केलेलं आहे. गॅस केला आहे 5 मिनिटांनी बंद. आता जे हे आहे आपण डायरेक्ट 1 तासाने किंवा थोड्या वेळ 1 तासापेक्षा जास्त त्याने ओपन करू. जेणेकरून जे आपण चिकन टाकले जे काही मसाले वगैरे जे तांदूळ वगैरे जे सगळं आहे बिर्याणीमधलं ते सगळं मिक्स होईल आणि चिकन पण व्यवस्थित शिजून निघेल. तर तोपर्यंत ठेवू आपण हे आणि नंतर मग ओपन करू. बघू शकता आपली बिर्याणी एकदम मस्तपैकी रेडी झालेली. आता आपण हे घेऊ काढून आणि ही जी टेस्ट आहे ती कशीच झाली का बघू आपण. ट्राय करू की कशी झाली ह्याची टेस्ट वगैरे. हो हो हो, सुगंध तर एकदम भारी आलेला आहे. चला आता आपण घेतली मस्तपैकी बिर्याणी प्लेटमध्ये. आता जी एकदम मस्त टेस्ट बघू कशी झाली ते. गरम आहे. थोडीशी जास्त शिजल्यामुळं ना एवढी मोकळी नाही झाली. कारण की थोडीशी तांदूळ जरा जास्त शिजून झाली ते. पण चिकन वगैरे मस्तपैकी शिजलेलं आहे. एवढ्या टेस्ट बघू फक्त. टेस्ट महत्त्वाची सगळ्यात. हां हां हां, फक्त एकच थोडं झालं आहे ते म्हणजे तांदूळ जे आहेत ना ते जास्त शिजल्यामुळं ना फक्त थोडंसं चिकन झालं आहे नॉर्मल. बाकी टेस्टच्या बाबतीत तर काहीच प्रॉब्लेम नाही. एकदम ओके. म्हणजे भारी झाली टेस्ट एकदम. हां हां, सगळ्या गोष्टी वगैरे एकदम परफेक्ट पडल्या. त्याच्यामुळे पण कुठला काही प्रॉब्लेम नाही.
वा. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.